शेतकरी मित्रांनो, कांद्यावरील करपा आणि कांद्याच्या गाभ्यामधील असलेल्या पिवळ्या माव्यासाठी मी ही जबरदस्त फवारणी करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, फवारणीसाठी मी इंडोफिलचे M45 घेतले. हे एक कॉन्टॅक्ट फंजिसाइड आहे, जे एक फर्शजन्य कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. तर मित्रांनो, हे झाडांच्या ज्या भागावर पडते तिथेच काम करते. जो कांद्यावरील लवकर येणारा आणि उशिरा येणारा करपा आहे ते थांबवण्याचे काम करते. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, विलवूडचे टफेक्स 369 बुरशीनाशक घेतले. तर शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारे काम करते. मित्रांनो, याचा उपयोग पण करप्यासाठी केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या दोन बुरशीनाशकांसोबत बाहेरचे सोलोमन कीटकनाशक घेतले, जे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक ह्या दोन्ही पद्धतीने काम करते. शेतकरी मित्रांनो, हे फर्शजन्य असल्यामुळे कीटक संपर्कात येताच मारते. त्याचसोबत हे अंतर्प्रवाही पण असल्यामुळे झाडाच्या रसात मिसळते, ज्यामुळे रस शोषणारे कीटक पण नष्ट होतात. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या पाठीमधील पिवळा मावा, तसेच रस शोषणारे बारीक किडे, फुलकिडे व तुडतुडे, तसेच शेतकरी मित्रांनो, शक्यतो कांद्यावर अळी दिसत नाही. जर असली तर हे कवळ्या पाती खाणाऱ्या अळ्यांवरही चांगले काम करते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही दोघे या औषधांची फवारणी करत आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, अशी शेतीबद्दल उपयोगी व योग्य माहिती तुम्हाला या चॅनलवर बघण्यास मिळेल. धन्यवाद.